जगामध्ये अनेक विद्वान लोक आहेत. विविध क्षेत्रामध्ये आहेत. सामाजिक आहेत, राजकीय आहेत आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये पण वैज्ञानिक संशोधक लोक आहेत. परंतु काही लोक आपल्याला राजकीय पोळी कशी भासता येईल या उद्देशाने शहरातील आपणच एक मोठे कोणीतरी अभ्यासक आहोत आणि मोठमोठे तांत्रिक शब्द MMR रिजन, UDCPR, DP, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान अशा प्रकारे मोठमोठाले शहर नियोजन विकासाचे शब्द वापरायचे आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी करायची की अशा अशा गरजा आहेत. उच्च FSI. आता उच्च FSI हा असा काही शब्द नसतो. FSI असतो. उच्च FSI म्हणजे वाढी. उच्च FSI म्हणजे क्षेत्रफळ. सरळ शब्द आहे, वेगळा शब्द नाही आहे. उच्च FSI म्हणजे सरळ क्षेत्रफळच आहे. त्याला असा उच्च FSI वेगळा शब्द नाही. परंतु आमचे महाभाग भारतीय जनता पार्टी म्हणजे पूर्वी काही काँग्रेस श्रमीचे संजय घाडीगावकर ॲडव्होकेट वकिली आहेत आणि आज सोशल मीडियावरती आणि विविध वर्तमानमध्ये त्यांचा विकासाच्या बाबतीत लेख आणि मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे असं वाचल्यानंतर समजतं. पण याबाबत मी सातत्याने 3 वर्ष शहराच्या विकासाबाबत, शहराच्या डेव्हलपमेंटबाबत, शहराच्या जुने शहरं गावं रिडेव्हलपमेंटबाबत अनेक मुद्दे विकासाचे ॲज अ सल्लागार म्हणून मी महानगरपालिकेला, MMRDAला, शासनाला दिलेले आहेत आणि त्याचे मुद्दे विधानसभेमध्ये पण आलेले आहेत. मी घाडीगावकरांना सांगू इच्छितो की तुम्ही फक्त आत्ता हा विविध ठाणे व्यवसारख्या वर्तमानपत्रामध्ये तुमचा लेख तो वाचला, सोशल मीडियावरच्या व्हायरल पोस्टिंग वाचल्या, परंतु रवींद्र चांगू शिंदे एक सेवेतील कार्यकारी अभियंता, धुरंधर अभ्यासक आणि सेवानिवृत्तीनंतर प्रचंड अभ्यास हे करून ज्या ज्या गोष्टी ठाणे शहराच्या विकासाच्या बाबतीत आवश्यकता आहेत त्या मी शासन लेवलपर्यंत मांडायला नेल्या आणि मांडल्या, विधानसभेत आल्या. आता शाही धरण आणि काळू धरण हे जे गेल्या 30-35 वर्षापासून ठाणे शहरात चाललेलो आहे आणि काळू धरणाचा खर्च त्या काळी 3,500 कोटी रुपये होता, तो आज मी 12,500 ते 15,000 कोटीवर गेलेला आहे. आणि हा प्रस्ताव नवीन आलेल्या सरकारच्या पहिल्या विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड संघर्षवादी नेतृत्व, पुरोगामी नेतृत्व यांनी ठाणे शहराच्या विकासाबाबतची चिंता जी मी मांडली साहेबांपुढे, ती साहेबांनी विधानसभेमध्ये मांडली आणि त्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री DCM डेडिकेटेड टू मॅन यांनी विधानसभेमध्ये काळू डॅमला मंजुरी दिली आणि काळू धरण मंजुरी दिल्यामुळे आज काळू धरणाचा विकासाचा मार्ग मोकळा झाला. MMRDA आणि जिल्हा कलेक्टर, जिल्हा अधिकारी, MMRDA आणि जिल्हा अधिकारी हे 2 संस्था मिळून हे काळू धरणाच्या विकासाच्या मागे प्रगतशील आहेत. नुकतंच या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टपूर्वी काळू धरणाबाबतचा आढावा राज्याचे पालकमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी घेतला. म्हणजे ठाण्याच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यामध्ये सगळेच
विरोधक आणि आमदार हे विकासासाठी झटत आहेत आणि चांगला विकास केला आहे ठाणे शहराचा. त्याबद्दल मी त्यांना 100पैकी 100 मार्क देईन. की केवळ ठाणे जिल्ह्यात नाही तर ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी, ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी, ठाणे जिल्ह्याच्या मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथराव शिंदेंनी जे जे काही केलं ते वाखाणण्यासारखं आहे. त्याबद्दल मी 100 गुण देणार एकनाथराव शिंदेंना. मी विकास महर्षीही त्यांना विशेष नामांकन दिलेलं आहे. विकास महर्षी, महाराष्ट्राचा विकास महर्षी एकनाथरावजी शिंदे असं मी त्यांना नामांकन दिलेलं आहे. गौरव प्रमाणपत्र दिलेलं आहे की खरोखर एवढ्या राजकारणाच्या वादविवादामध्ये देखील आपल्या ठाणे जिल्ह्याच्या, ठाणे शहराच्या महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाच्या बाबत, महाराष्ट्राच्या विकासाबाबत कटिबद्ध असलेले एकनाथरावजी शिंदे आज जो काही विकास होताना आपण बघताय, मग मेट्रो असेल, समृद्धी मार्ग असेल, अटल सेतू असेल, मुंबईचा बांद्रा कोस्टल रोड असेल, ठाण्याचा कोस्टल रोड असेल, ट्विन टनेल असेल, घोडबंदर कटई रस्ता टनेल असेल, कोस्टल रोड वसई खाडीपासून भाईंदर शेख नाकापासून ते डोंबिवलीपर्यंतचं असेल, या सर्व विकास क्षेत्रामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदेंचा भरीव हात आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार 2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकास अर्थाने बघा, जे जे एकनाथराव शिंदेंनी 3 वर्षामध्ये महाराष्ट्राचा सार्वभौम विकास केला, तो उभ्या 8 वर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना जमलेला नाही, हे मी ठणकावून सांगेन. एस रविराज सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक, राजकीय अभ्यासक, स्थापत्य अभियंता अभ्यासक हे करताना मी विविध जातीनिहाय माजी मुख्यमंत्री निवडणूक पूर्व, पालकमंत्री निवडणूक पूर्व, प्रताप सरनाईक आमदार, जितेंद्र आव्हाड विधानसभा आमदार, या प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये फिरलो. का फिरलो तर एक अभियंता आहे, विकासाची जाण आहे, विकासाची कास आहे आणि ठाणेकर नागरिकांना आपण देणे आहोत. ठाणं हे माझं आहे, ठाणं हे बदलतं, ठाणं हे माझं आहे, मी ठाण्याचं आहे. आज 95 वर्षाचा इतिहास आम्हाला आहे आणि म्हणून ठाणे शहराबद्दल कास आहे. केवळ कागदावरती आणि पेपरवरती लिहून विकास होत नसतो, तर विकास घडवावा लागतो, त्याच्या मागे पाठपुरावा करावा लागतो, एवढं मला सांगायचं आहे. म्हणून क्षमता तपासल्याशिवाय FSI TDR देऊ नये अशा प्रकारचा लेख, क्षमता तपासल्याशिवाय FSI TDR देऊ नये अशा प्रकारचा लेख घाडीगावकरांचा आलेला आहे. आत्ता उच्च FSI आणि TDR म्हणजे काय, ह्या 2 विभिन्न अर्थ आहेत. उच्च FSI म्हणजे क्षेत्रफळ आणि TDR म्हणजे क्षेत्रफळ. परंतु TDR म्हणजे एखाद्या ठिकाणचा आरक्षित याच्यामध्ये बाधित क्षेत्र जर तिथे वापरू शकलं नाही तर ते दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतो, म्हणजे ट्रान्सफरेबल रिडेव्हलपमेंट, TDR, ट्रान्सफरेबल रिडेव्हलपमेंट क्षेत्रफळ FSI म्हणतो आपण, त्याला म्हणतो TDR. आज आपल्या शहराचा स्मार्ट सिटी शहर करताना मी तुम्हाला सांगू शकतो, माझ्याकडे ब्रोचर आहे, ठाणे स्मार्ट सिटी हे ब्रोचर आहे. तर ठाणं माननीय मुख्यमंत्री माजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कुठेही मागे सोडले नाही विकासाच्या बाबतीत. ठाण्याचं विजन
Thane, a city where the waterfront and lakes are introduced into the dispatch of everyday life of citizens, providing them with a distinct urban experience that is the world part of other. It shall be city where the mind is free and comfort and safety are assured, drawing a wave of creative complaint populations where the anyone irrespective of their age, ability, gender, income are able to access all the city to afford and more. हे आपल्या स्मार्ट सिटीचा प्रोफाईल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. प्रोफाईल प्रोजेक्ट रिपोर्ट की आपण ठाणे शहर कसा विकास करतोय. ठाणे स्मार्ट सिटी वेअर पीस मिट्स प्रॉस्पेरिटी. ते SPV फॉर्मेशन, डिजिटाने, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, स्मार्ट वॉटर मीटर, स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीमसाठी स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट स्कीमसाठी LED street lighting on ISCO model, new suburban station, urban restaurant, underground parking at Gaudevi Maidan, underground parking at Gaudevi, grade separation at Tinhat Naka, that's I show you. This is the grade separation, Tinhat Naka, the various smart city developments photographs, pedestrian improvement, sewerage work, that is sewerage work, construction of Nala, ABD area. That is why I constructed that knowledge. This is my Nala project. That's I work from last 20 years to 18 years to 20 years. Remodeling of water supply network, 70 acres cluster redevelopment, 17 acres cluster redevelopment, free Wi-Fi city, 260 kW rooftop solar system, decentralized waste management unit, integrated city data center, intelligent transport system, ERP solution, eco-friendly activities, Kamal lakefront development, Haryali lakefront development, Kamal lakefront development, Haryali lakefront development, Kamal development, Haryali Lakefield development, Masunda Lake beautification, Masunda Lake renovation, ठाणे स्मार्ट सिटी. अशा प्रकारचं आपण ठाण्यासाठी भरीव काम करतोय आणि करत आलो आणि करतोय. त्यामुळे भविष्यात होणारा ठाण्याचा वाढता विकास, उद्धत विकास करताना APSI बद्दल खबरदारी घ्यायला पाहिजे. उंच इमारती घडवण्यापूर्वी वाढतं मलनिस्सारण व्यवस्था, वाढतं सांडपाणी निचरा करण्याची व्यवस्था, कॅपॅसिटी वाढलेली आहे. त्यामुळे हे क्षेत्र अपग्रेडेशन ऑफ स्ट्रॉम ड्रेन हे झालं पाहिजे. अपग्रेडेशन्स ऑफ नाले झाले पाहिजे. वॉटरफ्रंट, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, या गोष्टी नव्याने आल्या पाहिजेत उदयास. केवळ उच्च क्षेत्राच्या भाषा करून विकास होत नाही, तर विविध बेसिक अर्बन सिटी डेव्हलपमेंट नॉर्म्सनुसार ही सिटी डेव्हलप झाली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून कोणीतरी वाटतं की मी सर्वात हुशार आहे आणि पेशाने ॲडव्होकेट लिहिल्यानंतर फार ज्ञान आहे आणि ते करतो, तर ऑलरेडी
ठाणे शहर हा पुढील भविष्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पावले टाकत आहे आणि त्याचं आउटपुट या विविध इन्फ्रास्ट्रक्चर कामातून आपल्याला दिसते. फक्त एकच आहे, अंतर्गत मेट्रोचा जो काही इश्यू आहे तर पालकमंत्री एकनाथराव शिंदेंनी सांगितलेलं आहे की आपण सर्व माध्यमांशी विचारविनिमय करून हा सुद्धा मार्ग काढू आणि शहराला कुठेही प्रकारची अडचण होणार नाही अशा प्रकारचा पण विकास करू. परंतु कुठेतरी शहराची क्षमता तपासल्याशिवाय ह्या गोष्टी होता कामा नये, हे एक बरोबर आहे. परंतु उच्च FSI असं काहीतरी शब्द देऊन क्षेत्रफळाला काहीतरी वेगळे क्षेत्रफळ आहे असं का दाखवण्याचा प्रयत्न या घाडीकरांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. सगळ्यांचा अभ्यास आहे, सगळ्या शहराचा अभ्यास आहे आणि सगळ्या राजकारण्यांना अभ्यास आहे आणि मुळात एकनाथराव शिंदेंना सर्वात जास्त अभ्यास आहे. म्हणून तर आज ठाण्याचा विकास, ठाणे जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राचा सार्वभौम विकास होत असताना त्यांना मी महर्षी किताब द्यावा एकनाथराव शिंदेंना अशी मी मागणी सरकारकडे करत आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.